नमस्कार मित्रांनो, आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे. तर बघा, पाऊस पडता क्षणी कोकणी माणसाला ओढ लागतात ती आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाची. तर आता गणेश चतुर्थी थोड्याच दिवसात जवळ येली आहे. तर आता आमच्या गावातील एकमेव अशी राजाराम शिंदे यांची गणपती शाळा, ती पिढ्यानपिढ्या चालू अशी शाळा. तर मी आता तिकडे चाललोय आहे. तर तुम्ही पण आपल्या गावातील गणपती शाळेतून गणपती घ्यावा, जेणेकरून आपल्या गावातील पिढ्यानपिढ्या चालू असलेली गणपती शाळा ती पुढे चालू राहत, याची आपणच काळजी घ्यावी. नाहीतर ते आता बघा, सगळीकडे मराठी शाळा बंद पडत चाललेत गावोगावी. तशी आता हळूहळू गणपती शाळा पण बंद पडत चालतील. कारण जेणेकरून जो तो बाहेर ना गणपती घेऊन येतात बाजारात ना, अशा प्रकारचे गणपती घेऊन येतात, खरं आवडतं एका तिकडे तो जाऊन गणपती आणतात, त्यामुळे आपली शाळा बंद पडू शकतात. तर आता मी चालले आमच्या शाळेत गणपतीच्या, चला तर जाऊया. तर आता बघा, मी गणपतीच्या शाळेजवळ येलोय. तर ही आमच्या गावातील एकमेव अशी शाळा आहे. तर बघा, ही आता नाही म्हटलं तरी किती वर्ष भरपूर जुन्यापासूनची शाळा आहे. आम्ही लहानपणापासून याच शाळेत येत आहोत. तर बघा, इकडे राजाराम शिंदे यांची शाळा. तर बघा, इकडे गणपती बघूसाठी येले आहेत हेमंतराव. बघा इकडे आप्पा. तर ही त्यांची शाळा. तर बघा, गणपती बऱ्यापैकी झाले आहेत तयार. अजून किती बाकी आहेत? बाकी 25 एक होते जमते सगळे. तर बघा, अजून 25 एक गणपती बाकी आहेत रंगवूचे. घरात सगळे 8-9 अक्षय आहेत. घरात तर अजून ते 8-9 आहेत, त्यांना हातच नाही लावलेलो हा. तर बघा, हे अशा प्रकारे त्यांनी तयार केला नाही आहोत. एक गणपती सोडलेली आहेत. दाई गणपती सोनेरी. तर किती वर्षापासून तुमची शाळा आहे? जवळजवळ माझा जो जन्म म्हणजे 60 सालापासूनची असणार, 60च्या अगोदर. बघा, चारण्याचे गणपती हे पुरण वडील वडिलांपासून त्यांची शाळा आहे. तर ते आता चालवतात. तर मस्तपैकी त्याने असे गणपती बनवला नाही आहोत. बघा, हे बघा कलर बघा किती आहेत. एका गणपतीसाठी एवढे सगळे कलर घ्यायचे लागतात पुढ्यात. बघा, गणपतीचं काम पण बघा एकदम मस्त जबरदस्त आहे. तर किती प्रकारचे असे गणपती आहेत? किती? 12 प्रकारचे आहेत. लहान मोठे जे काय जसं हवं तसं ते बनवून देतात. लहान हवं तर लहान, मोठं हवं तर मोठं. ते बघा, तिकडे ते पूर्ण झालेले आहेत. ते दाखव. मारतो फोड मार. तर हे बघा, इकडे हे गणपती पूर्ण झाले. ते शक्यतो यांच्याकडे शाडू मातीपासून गणपती बनवतात हे, त्यामुळे ते लवकरात लवकर वितळतात विसर्जन केल्यावरती. नाहीतर आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती वर्षानुवर्ष तसेच राहतात. त्यामुळे कुणी आपल्या गावची शाळा सोडून बाहेरच्या गावात किंवा बाजारातून असे गणपती आणण्यापेक्षा आपली पिढ्यानपिढ्या शाळा जी चालू आहे, तर तीच आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न करूया. बघा, इकडे येऊन कृष्णाने पण इलो गणपती बघूसाठी. तर बघा, जो तो माणूस येतात तो आपल्या गणपती शाळेतच. आणि ही शाळा ही एकदम वेगळी शाळा असता. ती पाऊस पडल्यावरच आमका पाऊस पडल्यापासूनची शाळा ओढ म्हणजे गणपतीची शाळा. बघा, इकडे पण गणपती बघतो होते हेमंतने. ते हेमंत पास करतोय काय? तो यमन आले अजून पास करू तू? पास करून गेलो. कोण पास करतात? तू करतो हेमंत पास करे का? विजू करता. हेमंत आडवकर यांनी पास केला नाही, अजून याचं काम थोडं बाकी आहे. आणि हे इकडे छोटे छोटे आपण हे दाखव. हे 2-4 नवशी घर 2-3. हे नवशी गणपती आहेत. आणि मागे हे नवसाचे नवस बोललेले. बाहेर सफेद हे बारके बरे आहेत मस्तपैकी. बघा, ते लहानपणापासून त्यांचा ह्या काम असता. तर हे पोस्टाचं काम करून ते गणपती शाळा सांभाळतात, म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे त्यांनी हे बारके पण गणपती काढला नाही. नवशिक आहेत. नवशिक हा, हे नवस बोललेले ते तू पण एक नवस बोल.
हेमंत हा तू पण एक नवच बोल हा. बायको येऊन दे इकडे दरवाजा उघडा आणि तो वापरतो हा. व्यवस्थित दिसतोय. तर बघा हे इकडे पूर्ण तयार झालेले आहोत. काय ठेवलं हे बघा कसं आता कसा वाटता एकदम भारी. तर आता 7 तारखेकच गणेश चतुर्थी हा. तर बघा जो गाडीत पटकन तर बाबा. बघा जो तो आपल्या गणपती शाळेतच येता. बरोबर नाही येणार. तर बघा आता त्यांना भरपूर मी मेहनत करून सगळे गणपती उघडून लावले त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय. बघा त्यांना सगळी मेहनत करून आता परत सगळे गणपती व्यवस्थित दाखवून ठेवचे पडणार. कारण जोपर्यंत ते गणपती चतुर्थी आहे तोपर्यंत त्यांच्याच हातातच, नंतर ते आमच्याकडे येणार. अजून लोकांच्या ताब्यात गणपती ताब्यात जातील, जाईल. तेव्हा शांत झोप लागत तोपर्यंत नाही. नाही. बघा जोपर्यंत ते गणपती घेऊन जाणार लोक सगळी तेव्हा त्यांच्या टेन्शनच आहे. तोपर्यंत त्यांना टेन्शन हा. हे बघा कशी ढाकून ठेवायची लागते व्यवस्थित. सगळे गणपती व्यवस्थित ढाकून ठेवू गोळे नाही तर धुळबिळ बसतात वर, त्यामुळे ते काळजी घेतात. पूर्ण झालेले गणपती एकदम व्यवस्थित ढाकून ठेवतात. तर बघा ह्या त्यांचा घर. तर आता मी घरात दिलं त्यांच्या. तर इकडे पण बघा 7-8 गणपती काय तर रंगवचे होत म्हणत होते. तर बघा खरोखरच होत 3, 2, 5 आणि 8 गणपती अजिबात कलरच मारलेला नाही हा. आणि गणपती दिवस पण राहिले आहेत 5-6 चौके, त्यामुळे त्यांना टेन्शन हा. ते असं बोलतातच खरोखरच टेन्शन हा. नोकरी सांभाळून जा. नोकरी विक्री सांभाळून ह्या काम करतात ते, त्यामुळे आमच्या गावातल्यांका काही जास्त बाहेर जाऊची काही गरज लागत नाही. आमच्या गावात जवळपास शाळा हा, त्यामुळे आमचं भाग्य. तर बघा इकडे मालकीन बाई इकडे काय करतात काय माहिती. हो नको मात्र हे. नको तर बघा मी त्यांच्या घरात दिलंय. हा, तर बघा इकडे त्यांच्या घरात दिलंय. तर मालकीन बाई आमच्यासाठी चाय बनवत होत. हे बघा. अरे बाबा काय तू सया. तर हे बघा हे गणपती शाळेचे मालकीन बाई आहेत. तर हे पण सगळं काम करतात गणपतीसाठी. माती बिती घालून हे देतात. होय होय तर हे पण एक कलाकार आहेत. गप राहिली. तर ते आता आमच्यासाठी चाय बनवतात, त्यामुळे त्यांचे पण आभार. बाई खरोखरच चाय दिला नाही बघा. तर आता आम्ही जरा चाय पित आहोत. आणि इकडे बघा हे गवर रंगून झालेले या गौरीचं मग काम. तर आता बघा इकडे आपण कलर मारून सुरुवात केला परत. तर बघा ह्यो गणपती आहे ह्यांचं हा आडवेकरांचं. तर ते स्वतः इकडे येऊन आपल्या हो तसं कलर मारून घेतात त्यांच्या पसंतीचे. बघा मूर्ती मोठी आहे. बघा इकडे मोर पिशी गुलाबी चालू ఇంకా गुलाबी शालू हो. तर त्याने गुलाबी शालू घेतला आणि मारून. पिवळा पितांबर. तर बघा आता मी आमचं तुमका गणपती दाखवतोय ऐकलं भाऊ या वर्षीचो. खूपच हवी पण तर ह्यो हा आमचं गणपती पण आज त्याला नाव लागला नाही हा. तर त्या नाव टाकून जातोय. येतच कधी ठावपणा जो आणि आपण त्या नाव टाक. नाव कशा बिल्ले लावतोय. बिल्ले लाव. नाव नंतर टाकतोय रे. हा हा आधी माझी गणपतीची गडबड हा. बिल्लो टाकला की गेलेलो समजता. होय तर. तर आता बघा इकडे आपण सगळे शाळा आता बंद करता जेव चाललो. तर कधीपासून तरी हे बसला होता.
सकाळी 6:30 आपल्या 6 वाजता म्हण. सकाळी 6 वाजल्यापासून ते आता 1 वाजेपर्यंत एका जागेवरच होत. आता जरा देव चालले ते. चला तर आता मी पण जातोय. जर तुमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.